नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इलेक्शन रॅलीला संबोधित केलं. पूर्व दिल्लीत झालेल्या या रॅलीत मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मोदी म्हणाले की जनता एकदाच चूक करू शकते, वारंवार नाही. दिल्लीला बर्बाद करणाऱ्या लोकांना लोकसभा निवडणुकीत जनतेनं धडा शिकवला आहे. मोठ्या मोठ्या बाता करणाऱ्या नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. जमानत जप्त होऊन या नेत्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. जनतेला बर्बाद करणाऱ्या नेत्यांना लोक माफ करणार नाही. नरेंद्र मोदी म्हणाले की भाजप विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. यावेळी दिल्लीच्या कृष्णानगर मतदारसंघातून नवीन मुख्यमंत्री होणार आहे. दिल्लीत हा बदल जागतिक राजकारणावर प्रभाव पाडणार आहे. जगासमोर आपल्याला आपली राजधानी कशी सादर करायची आहे अशा स्वरूपात याकडे बघितलं जात आहे. दिल्लीच्या लोकांनी भाजपचे 7 खासदार निवडून आले. दिल्लीच्या जनतेचा आभारी आहे. जनतेच्या विनंतीनुसार मी सेवेसाठी कायम तत्पर आहे. मला दिल्लीच्या केवळ साऊथ ब्लॉकमध्ये नव्हे तर गल्ली मोहल्ल्यात सेवा करण्याची संधी मिळत आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपच्या कुमार विश्वास यांनी किरण बेदी बाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार असलेल्या बेदींच्या विरोधात या प्रकरणी गुन्हे देखील दाखल करण्यात आला आहे. किरण बेदी यांनी ट्विटवर ही माहिती दिली. कुमार विश्वास हे आपच्या नेत्यांच्या उपस्थितीत नुकतंच एका रॅलीत आपल्याबाबत आक्षेपार्ह भाषेत बोलले आणि त्या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याचं किरण बेदी यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. त्याआधीच्या ट्विटमध्ये किरण बेदींनी महिला सुरक्षेबाबत बोलणाऱ्या आम आदमी पार्टीवर हल्ला चढवला. आपचे नेतेच तर महिलांच्या बाबतीत अशा प्रकारची मानसिकता ठेवत असतील तर ते महिलांची सुरक्षा कशी करू शकतील असं बेदी म्हणाल्या होत्या. आपल्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य फोटोमध्ये छेडछाड करून छापणं हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या. नुकताच बॉक्स ऑफिसवर हवाईजादा हा सिनेमा रिलीज झाला आहे. विभू पुरी दिग्दर्शित या सिनेमाचा कथानक भारताचे महान शास्त्रज्ञ शिवकर बापूजी तळपदे यांच्या जीवनपटावर आधारित आहे. शिवकर बापूजी तळपदे या मराठमोळ्या शास्त्रज्ञांनी पहिले मानवरहित विमान तयार केलं होतं. शिवकर यांनी सर्वप्रथम विमान उडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. राईट बंगल्यूच्या आधी 8 वर्ष म्हणजेच 1895 मध्ये तळपदे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर काही मिनिटे मनुष्यरहित विमान उडवलं. त्या विमानाचं नाव मरुत्सका असं होतं. काय आहे सिनेमाचे कथानक? शिवकर बापूजी तळपदे उर्फ शिवी बालपणी एकाच वर्गात अनेकदा नापास होतो. शिवीचे वडील यामुळे खूप नाराज होतात आणि त्याला घराबाहेर हकलून देतात. वडिलांनी घरातून काढून टाकल्यानंतर शिवीची भेट पंडित सुब्बाराय शास्त्री यांच्यासोबत होते. संस्कृत आणि वेदांचे अभ्यासक असलेले पंडित सुब्राव शास्त्री शिवीच्या वडिलांना सांगतात की त्यांचा मुलगा हिरा असून एके दिवशी जगात आपलं नाव मोठं करेल. सुब्राव शास्त्री यांनी लिहिलेल्या वैमानिक शास्त्र या अभ्यास ग्रंथावरून शिवीला विमान उडवण्याची प्रेरणा मिळते. एक मराठी तरुण इंडियन फ्लाइंग मशीन बनवत असल्याची कुणकुण जेव्हा इंग्रजांना लागते तेव्हा ते शिवीचा प्रयत्न उधळून लावण्यासाठी कटकारस्थान असतात. आता इंग्रज शिवीचा प्रयत्न उधळून लावतात का की शिवी जगातील पहिला मानवरहित विमान तयार करण्यात यशस्वी होतो हे वाचण्यापेक्षा मोठ्या पडद्यावर बघणंही इंटरेस्टिंग ठरेल. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता B24 महावीर मार्केट सेक्टर 18 वाशी, नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.